नांदेड इथले श्रीकांत देशमुख हदगाव तालुक्यातल्या बनचिंचोली इथं शेती करतायत। नोकरीचा व्याप सांभाळत देशमुख यांनी चिक्कू, आंबा, मोसंबीची बाग जोपासली आहे। तसंच आवळा, सीताफळ सारख्या विविध फळ देणाऱ्या झाडांचीही त्यांनी लागवड केली आहे। त्यासोबतच शेतीपूरक गोपालन आणि शेळी पालनही ते करतात। खर्च वजा जाता त्यांना वर्षाकाठी शेतीतून 20 ते 25 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळतोय। आज आपण श्रीकांत देशमुख यांची यशोगाथा पाहण्यासाठी नांदेड जिल्ह्यातल्या बनचिंचोली इथं जाऊयात। परदार देहातून नित चालावा नांगर, भुई उलथावी आणि सावळावे शिवार, पाखरांच्या ओठातून यावी तुकोबाची वाणी, तळ फोडून मनाचा अशी सांगावी कहाणी। नांदेड इथं प्रादेशिक साखर सहसंचालक असलेले श्रीकांत देशमुख 1998 पासून शेती करतात। आज त्यांच्याकडे 60 एकर शेती आहे। या शेतीत ते विविध प्रकारचे प्रयोग करतात। आधुनिकीकरण, जागतिकीकरणाच्या नावाखाली नव्या पिढीनं शेतीकडे दुर्लक्ष केलंय। मात्र देशमुखांनी शेतीसोबतच शेतीपूरक व्यवसाय, फळबाग, शेतीपालन, गोपालनातनं यशस्वी शेती केली। आज त्यांच्या शेतात चिकू, आवळा, आंबा, ऊस आणि विविध प्रकारच्या फळांची झाडं आहेत। गोपालन आणि शेळी पालनामुळे रासायनिक खतांवर त्यांना खर्च करावा लागत नाही। मयूर भाऊराव पाटलासारखा एखादा माणूस असं सांगून ते गेलेला आहे की पदवीधर तरुणांच्या हातामध्ये नांगर आला पाहिजेत। याचा अर्थ हा आहे की नांगर आला पाहिजे म्हणजे त्या शेतीकडे वळणारा जो एक सुज्ञ प्रवाह आहे, शेतीला एक चांगल्या पद्धतीचं वळण देणारा, आधुनिक वळण देणारा, शेतीकडे उद्योग म्हणून पाहणारा असा जो एक वर्ग आहे, तो नव्या पद्धतीने या शेतीमध्ये निर्माण झाला पाहिजे, ही त्याच्या पाठीमागची भूमिका आहे। मग मी इथे आल्यानंतर पहिल्यांदा काय केलं असेल की आपल्याकडे जे मुख्य दुखणं शेतीचं आहे की शेतीला खर्च जास्त होतो, त्या तुलनेमध्ये उत्पादन कमी मिळतं। मग यासाठी त्यातल्या त्यात फळबागेची जर जोड शेतीच्या व्यवसायाला जर आपण दिली तर तो उत्पादन खर्च जो आहे हा आपण कमीत कमी करू शकतो आणि निरंतर अशा स्वरूपाचं बहुवार्षिक पीक आपण घेऊ शकतो की ज्याला दरवर्षीचं मेंटेनन्स नाही आहे। दुसरा मुद्दा असा आहे की त्याच्यामध्ये शेतीला रासायनिक खत किंवा पेस्टिसाइड्स इतर जो काही खर्च होतो हा खर्च वाचवायचा जर असेल तर जनावरांचं पालन करणं हे अत्यंत आवश्यक आहे। देशमुखांनी 12 वर्षांपूर्वी कालीपती जातीच्या चिकूची लागवड केली। 6 एकर बागेत 300 झाड आहेत। चिकूच्या बागेपासून 100 ते 150 वर्षांपर्यंत फळं मिळतात। त्यामुळे त्यांनी झाडांची वेळोवेळी छाटणी केली। छाटणी केल्यामुळे आंतर मशागत करणं सोपं झालं। 300 चिकूपासून 1 ते 1.5 क्विंटल उत्पादन मिळतं। रासायनिक खतांचा वापर करत नसल्यानं चिकूंना बाजारपेठेत मोठी मागणी आहे। हा जो चिकू आहे या चिकूपासून सरासरी 1 ते 1.5 क्विंटल उत्पन्न या घडीला मला मिळतं आणि याच्यासाठी प्रामुख्यानं मी मार्केटमध्ये हा चिकू नेत नाही, तर याच ठिकाणी व्यापारी तो घेण्यासाठी येतात। साधारणतः 1500 रुपये क्विंटल प्रमाणे या ठिकाणी मी हा चिकू विकतो। दुसरी गोष्ट अशी आहे की व्यापाऱ्यांचा एक ट्रेंड असतो की शेतकऱ्यांकडनं जो काही माल घेतला जातो तो माल घेताना 10% कट्टी हा एक प्रकार आहे। म्हणजे शेतीच्या शोषणाची जी एक परंपरा आपल्याकडे आहे ही सुद्धा घटना त्याला अपवाद नाही आहे। परंतु मी माझ्या बागेमध्ये एकाही व्यापाऱ्याला आंबा असो किंवा चिक्कू असो याच्यामध्ये कट्टी देत नाही। जे आहे ते असं आहे, कारण हा चिक्कू पुसतपर्यंत अगदी यवतमाळपर्यंत माझा चिक्कू अतिशय गोड चिक्कू म्हणून प्रसिद्ध आहे बनचिंचोलीचा। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे याला कुठलंही स्वरूपाचं रासायनिक खत मी वापरत नाही। देशमुखांकडे 14 एकर आंब्याची बाग आहे। केसर, मल्लिका, दशहरी, आम्रपाली, वनराज अशा 10 ते 15 प्रकारचे आंबे त्यांच्या बागेत आहेत। कोकण कृषी विद्यापीठ आणि नांदेड जिल्ह्यातल्या लिमगाव इथून रोपं आणण्यात आली। आंब्याच्या बागेत आंतरपीकही घेण्यात येतं। 12 वर्षांपूर्वी लावण्यात आलेल्या आंब्यापासून 25 ते 30 टन उत्पादन मिळतं। आंतरपीक म्हणून द्विदल वर्गीय जी पिकं असतात ती प्रामुख्याने घेतो। आता सध्या तुम्हाला या बागेमध्ये तूर उभी असलेली दिसते।
याच्यापूर्वी आम्ही ग्रीन मॅन्युअल्सचा वापर याच्यामध्ये जास्त केलेला आहे. हिरवळीची खतं वापरतो याच्यामध्ये जास्त. आणि फवारणीसाठी सुद्धा फवारणी केल्यामुळं फुलं गळणं वगैरे असे प्रकार थोडेसे आढळून आल्यामुळं फवारणी शक्यतोवर कमीत कमी करणे आणि नैसर्गिक पद्धतीचा वापर करून ही बाग जगवणे हे प्रामुख्याने पाळलं जातं. दुसरी गोष्ट असं की हा जो आंबा आहे, हा आंबा विक्रीसाठी आम्ही नांदेड ला काही प्रमाणात उपलब्ध करतो आणि तोही नैसर्गिक पद्धतीने तिथे पिकवला जातो. गवतामध्ये विशेषतः ठेवून घरूनच मी त्याचं मार्केटिंग करत असतो. देशमुखांकडे 10 एकरात मोसंबी, 1.5 एकरात आवळा तसंच बांधावर विविध प्रकारची झाडं लावली आहेत. यामध्ये सीताफळ, चंदन, साग, कडुनिंब, पेरू, जांभूळ, फणस, करवंदांची झाडं आहेत. विविध प्रकारची झाडं लावल्यानं जैवविविधता तयार झाली आहे. अनेक प्रकारचे पक्षी झाडांवर येत असल्यानं त्यांच्या विष्ठेपासून खतही तयार होतं. कोकणापासून ते खानदेशापर्यंत सगळ्या प्रकारची झाडं मी इथे आणली. करवंद आहेत. ही सगळी लागवड केल्याचा एक फायदा असा होतो की मुळात निसर्गाचं जे स्वरूप आहे ते जैवविविधतेचं स्वरूप आहे आणि शेतामध्ये सुद्धा ती सांभाळली गेली पाहिजेत. आणि त्याचा परिणाम असा होतो की शेतामध्ये वेगळ्या स्वरूपाचे जे पक्षी असतात ते या ठिकाणी येतात आणि त्याचा सुद्धा फायदा हा शेतीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये होतो. आणि भविष्यामध्ये या बांधावरच्या ह्या सगळ्या पिकांपासून आपल्याला दीर्घकालीन स्वरूपाचं उत्पन्न सुद्धा मिळू शकतं त्याच्यातून. दुसरा मुद्दा की आपल्याकडे शेतीला उद्योगाचा दर्जा देणं किंवा शेतीमध्ये जे काही अरिष्ट निर्माण झालेलं आहे हे अरिष्ट आजचं नाही आहे, हे कित्येक शतकांपासूनचं हे अरिष्ट आहे. हे जर दूर करायचं झाले तर शेतीला उद्योगाचा दर्जा मिळणं आवश्यक आहे. परंतु हा उद्योगाचा दर्जा देण्यासाठी पहिली भूमिका ही शेतकऱ्यांना घ्यावी लागणार आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतीला उद्योग समजला पाहिजे आणि त्या पद्धतीने ते केलं पाहिजे. श्रीकांत देशमुख गोपालनासोबतच शेतीपालनही करतात. त्यांच्याकडे उस्मानाबादी जातीच्या 50 शेळ्या आहेत. निमबंदिस्त पद्धतीनं शेळींचं संगोपन करण्यात येतं. शेळीच्या लेंडी खतापासून सूक्ष्म अन्नद्रव्य मिळतं. तसंच गोपालनातनं 50 ते 60 ट्रॉली शेणखत मिळतं. त्यामुळे देशमुखांना बाहेरून कोणतंही खत विकत आणावं लागत नाही. शेतीचं काम बघण्यासाठी त्यांना विजय चव्हाण सहकार्य करतात. शेळ्यांमध्ये जी एक नैसर्गिक अशी चरण्याची सवय आहे ती वेगवेगळ्या वनस्पती खाण्याची आहे, बांधावर, शेतावर, नदी नाल्याने. त्यामुळं सुरुवातीच्या काळामध्ये एकदमच या शेळ्या बंदिस्त करणं हे नुकसानीचं ठरू शकतं, शेळ्या खराब होऊ शकतात. त्यामुळे शेळ्या ह्या निमबंदिस्त पद्धतीने पाळल्या पाहिजेत असं मला स्वतःला वाटतं. माझी शेळी ही प्रामुख्याने एक 3-4 तास जंगलामध्ये चरून येते आणि त्याला पूरक अशा स्वरूपाचं जे अन्न आहे ते या शेतामधनं शेवरी आहे, यशवंत गवत आहे, DHN 6 आहे, अशा स्वरूपाची नेपियर जातीची जी गवतं आहे ही मी त्यांना चारायला देतो. दुसरी गोष्ट अशी आहे की शेळ्यांची गोठ्याचं जी जागा आहे ती फार कडक नसावी. विशेषतः त्याच्यामध्ये सिमेंटचं बेड तर अजिबात केलेलं नको. जर सिमेंटचं बेड जर केलं तर त्याचा परिणाम हा शेळ्यांचे जे खून असतात त्यांना जखमा होण्यामध्ये होऊ शकतो. मी सध्या देशमुख साहेबांची शेती बघत असतो. देशमुख केव्हा मला फोनवरून संपर्क साधत असतात. त्यांनी सांगितले तशी कामं करत असतो. त्याच्या बागरोपीचे लेबर वर्क ते सगळं मी बघतो. खताचं व्यवस्थापन हे असं करतो. श्रीकांत देशमुख नैसर्गिक पद्धतीनं शेती करत असल्यानं त्यांचा रासायनिक खत, कीडनाशकांवर खर्च होत नाही. 5 ते 6 लाख रुपयांचा मजुरांचा पगार आणि देखभालीचा खर्च वगळता त्यांना वर्षाकाठी शेतीतनं 20 ते 25 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळतो. जोपर्यंत शेतकरी शेतीकडे उद्योग म्हणून पाहत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होणार नसल्याचं ते सांगतात. शेती शाश्वत आहे. कोणत्याही आपत्तीत तारण्याचं बळ शेतीत असल्याचं ते सांगतात. श्रमाला पर्याय नसल्यानं मग श्रमाचा वापर शेतीमध्ये सृजनात्मक पद्धतीनं केल्यास शेती भरभरून देते. त्यामुळे पावसाचं पडणारं पाणी शेतीत जिरावं यासाठी देशमुखांनी शेततळं बांधलंय. शेततळ्यामुळे विहिरीतल्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. माझ्या शेतामध्ये मी हा जे उतारावर माझी विहीर आहे त्या उताराच्या दिशेने पूर्ण शेताचं पाणी आणलेलं आहे आणि त्या विहिरीच्या काठावरती एक 50 बाय 50चं तळं मी खोदलं आणि त्या तळ्याच्या आणि विहिरीच्या मध्ये मुरमाचा भराव टाकला. त्याचा परिणाम असा झाला की त्या तळ्यामध्ये येणारं जे सगळं पाणी आहे त्या विहिरीमध्ये पाझरतं आणि जे पाणी ओढ्यात जाणारं होतं ते पाणी जमिनीमध्ये जाऊन ते पुन्हा माझ्या विहिरीला मिळतं. म्हणजे कधी काळी या विहिरीवरती मोटरसुद्धा नीट चालायची नाही. परंतु आज
हे छोटंसं तळं मी केल्यामुळं जवळपास एक 20-25 एकर शेतीचा जो एक पसारा आहे तो या विहिरीवरती मला सांभाळता येणं शक्य झालेलं आहे. नोकरी आणि शेती करत श्रीकांत देशमुख साहित्याची निर्मितीही करतात. आज त्यांनी लिहिलेल्या साहित्याचा महाराष्ट्रातल्या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आलाय. त्यांच्या साहित्यात संतांचे शेतीविषयीचे अभंग आणि विचार वाचायला मिळतात. नागेश राहेरकर सह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, नांदेड.